हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण पदावली सोडवणार आहोत. तर आपण पहिलं काय करायचं, ह्याचं उत्तर तोंडी काढायचं, इथे लिहायचं आणि नंतर आपण ते सोडवून चेक करायचं आपलं बरोबर आहे की चुकलं ते. चला मग. बेत्रिक 6, 3 चोक 12, 3 चोक 12, 4 दुने 8, 8 पाच 13, 13तून 3 गेले, उत्तर 10. आता आपण सोडूया. बरोबर. आता पहिलं आपण ब्रॅकेट सोडवणार. बरोबर. मग ब्रॅकेटमध्ये सुद्धा पहिलं गुणाकार आणि भागाकार असल्यावर काय करायचं असतं, पहिलं काय ते बघायचं. मग बेत्रिक 6 ते ब्रॅकेटमध्ये ठेवूया. बेत्रिक 6, 3 गुणिले 4 कंस पूर्ण करूया, बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं, भागिले 3 गुणिले 2 अधिक 5 वजा 3. बरोबर. आता हा कंस एवढा अजून आहे, 4 त्रिक 12 भागिले 3 गुणिले 2 अधिक 5 वजा 3 आहे तसं सगळं लिहिलं. आता बरोबर. आता ह्यांचं बघणार पहिलं. 3 चोक 12, 4 बाकीचं आहे तसंच, गुणिले 2 अधिक 5 वजा 3. बरोबर. आता हे बघणार गुणाकार. बेचोक 8 अधिक 5 वजा 3. आता काय बेरीज पहिली, 8 पाच 13 वजा 3. बरोबर. 13तून 3 गेले, 10 राहिले. उत्तर आपलं बरोबर आहे, होय ना? मग किती समाधान वाटतं बघा. आपण तोंडी केलं, पटकन उत्तर आपल्याला करता आलं, काढता आलं उत्तर पटकन, याचं समाधान भेटतं आणि कॉन्फिडन्स वाढतो. आणि उत्तर जर चुकलं तरीसुद्धा ही चूक कुठे झाली ही आपण शोधून काढणार आणि मग परफेक्ट पुन्हा लक्षात राहणार. दोन्ही ह्याच्यात फायदाच आहे. त्यामुळे कसं करायचं बघा तुम्ही. आजी सांगते ते खरं आहे की खोटं आहे ते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.